देशात उत्तरेकडील राज्यात थंडीचा कडाका कायम असून थंडीसोबतच दाट धुकंही वाढत आहे। कालचा दिवस डिसेंबरमधीलच नव्हे तर संपूर्ण हिवाळा ऋतूतील थंड दिवस म्हणून नोंद करण्यात आली। हवामान विभागानं मैदानी प्रदेशात दाट धुक्याचा अलर्ट जारी केला आहे। दिल्लीमध्ये तापमान 15.9 डिग्री सेल्सिअस नोंद करण्यात आलं। हे तापमान सामान्य तापमानापेक्षा 5 डिग्री सेल्सिअस कमी आहे। हे डिसेंबर महिन्यातील सर्वाधिक कमी तापमान आहे, तर किमान तापमान 11.7 डिग्री सेल्सिअस इतका आहे। गेल्या 3 वर्षांमध्ये कालचा दिवस सर्वाधिक थंड होता। यामुळे विमान आणि रेल्वे सेवा प्रभावित झाली। दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि चंदीगडमध्ये दाट धुक्यासाठी रेड अलर्ट हवामान विभागानं जारी केला आहे। उत्तर प्रदेशातही थंडी वाढण्याची शक्यता आहे। दृश्यमानता कमी झाल्यानं अनेक रेल्वे गाड्या उशिरानं धावत आहेत। उत्तर भारतात विशेषतः वायव्येकडच्या राज्यांमध्ये येत्या 48 तासात दाट ते अतिदाट धुकं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे। तर वायव्येकडच्या आणि मध्य भारतातील राज्यात आजपासून 2 जानेवारीपर्यंत तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे। आता ठळक बातम्या पुन्हा एकदा।